या व्हिडिओमध्ये आपण विज्ञान विषयाची स्ट्रॅटेजी कशी असायला हवी, खास करून प्रीसाठी ते पाहणार आहोत. विज्ञान विषयाला 15 प्रश्न प्रीला आणि 20 प्रश्न मेन्सला विचारतात. तसा मेन्सला हा विषय विज्ञान म्हणून नाही तर विज्ञान व तंत्रज्ञान म्हणून आहे, म्हणून त्याचं थोडं वेटेज मेन्सला वाढवलेलं आहे. तर प्रीसाठी आपल्याला कशी तयारी करायची आहे बघा. प्रीला 15 प्रश्न विचारतात. तुम्ही कितीही जरी अभ्यास केला विज्ञानाचा, खूप पुस्तकं वाचली, तरी तुम्हाला 10 किंवा 11 मार्क्स 15पैकी याच्यावर तुम्हाला मिळणारच नाहीत. म्हणून याला जास्त वेळ द्यायचा नाही आणि कमी वेळ द्यायचा नाही. प्री जर पास करायची असेल तर विज्ञानाशिवाय पर्यायच नाही, म्हणून त्याला दुर्लक्ष करूनही चालत नाही. तर विज्ञान विषयाचा अभ्यास कसा करायचा बघा. मी सांगितलं होतं विज्ञान विषयासाठी भस्के सरांचं पुस्तक, ते मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये सुद्धा आहे. ज्यांना मराठी कळतं त्यांनी मराठी घ्या, ज्यांना इंग्लिश कळतं त्यांनी इंग्लिश घ्या. मी इंग्लिशमधून केला होता, कारण की मराठीमधले काही शब्द माझ्या डोक्याच्या वरून जायचे, म्हणून मी इंग्लिश व्हर्जनमधून अभ्यास करायचो. तर आता मी काही तुम्हाला हे सांगत आहे, विषय आणि विषयामध्ये काही प्रकरणं. तसे विषय आपल्याला 5 आहेत. कंबाईनच्या प्रीमध्ये विज्ञान या विषयामध्ये इतरही 5 विषय आहेत. कोणकोणते? आपलं वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, आरोग्यशास्त्र, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र. या प्रत्येक विषयावर 3-3 प्रश्न विचारतात. म्हणून या विषयाला दुर्लक्षित करून चालणार नाही. आता बघा, प्राणीशास्त्रामध्ये कोणते आपल्याला प्रकरणं करायचे आहेत? पहिलं प्राण्यांचे वर्गीकरण, दुसरं पेशी, तिसरं ऊती, चौथं रक्तभिसरण संस्था, 5 पोषणद्रव्य, 6 आनुवंशिकता व उत्क्रांती, 7 उत्सर्जन संस्था, 8 श्वसन संस्था, 9 प्रजनन संस्था, 10 मानवातील ग्रंथी, संप्रेरक व विक्रिय, 11 व चेतासंस्था. वनस्पतीशास्त्रामध्ये पहिलं प्रकरण वनस्पतीचे वर्गीकरण, दुसरं वनस्पतीचे पोषण. आरोग्यशास्त्रामध्ये पहिलं प्रकरण उपयोगी उपद्रवी सूक्ष्मजीव म्हणजे मायक्रोब्स, दुसरं प्राण्यांचे रोग, तिसरं वनस्पतींचे रोग. भौतिकशास्त्र विषयामध्ये आपल्याला पहिलं प्रकरण राशी व मापने करायचं आहे, युनिट्स अँड मेजरमेंट्स. दुसरं प्रकरण ध्वनी, तिसरं प्रकरण प्रकाश, चौथं विद्युतधारा, 5 चुंबकत्व, 6 कार्य आणि ऊर्जा, 7 शक्ती व बल, 8 गती, 9 उष्णता, 10 किरणोत्सरिता म्हणजे रेडिओ ॲक्टिव्हिटी, 11 ओर्स अँड मिनरल्स. रसायनशास्त्र या विषयात कोणते प्रकरणं करायचे आहेत? पहिलं द्रव्य, दुसरं अणू, 3 आवर्त सारणी, 4 मूलद्रव्य म्हणजे कोणकोणते मूलद्रव्य आहेत त्यांचं वर्गीकरण कसं होतं ते बघायचं, आणि 5वं रासायनिक अभिक्रिया, 6वं आम्ल आम्लारी व क्षार, 7वं धातू व अधातू, 8वं कार्बनी संयुगे. आता मी मगाशी म्हणल्याप्रमाणे विज्ञान विषय हा जास्त मार्क्स म्हणजे 10 किंवा 11 मार्क्सच्या जास्त त्याही वर मार्क्स देणारा नाही आहे. पण जर तुम्ही 11वी 12वीचं स्टेट बोर्ड NCERT कराल तर ते वरचे आपल्याला 2 मार्क्स वाढवता येतात, म्हणजे 13पर्यंत तरी आपल्याला 15पैकी 13पर्यंत जाता येतं. पण त्यासाठी आपल्याला ते स्टेट बोर्डचे झुलॉजी, बॉटनी, फिजिक्स, केमिस्ट्रीचे पुस्तक वाचावे लागतात, NCERTचेही वाचावे लागतात. पण ते एवढा वेळ आपण त्या पुस्तकांना दिला तर बाकीच्या विषयाला आपल्याला वेळ मिळणार नाही. आपल्याला कसं ऑप्टिमम लेवलला अभ्यास करायचा आहे. एकाच विषयाला जास्त वेळ, दुसऱ्या विषयाला कमी वेळ असं द्यायचं नाही. आपल्याला आपली प्री काढायची आहे. आपल्या सर्व विषयाचा अभ्यास करायचा आहे. फार प्रकांड पंडित व्हायचं नाही आहे. आपल्याला आपली प्री काढायची आहे आणि नंतर मेन्स क्रॅक करून नंतर आपल्याला पोस्ट मिळवायची आहे. म्हणून मी जे सांगतोय तेवढंच करा. आता 10-11 मार्क्स 10 मार्क्स आपल्याला भस्के सरांच्या पुस्तकातून मिळू शकतात. 10 भस्के सरांच्या पुस्तकातून सिलेबस सिलेबस पाहून आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पाहून, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं व्यवस्थित ॲनालिसिस करून ते प्रश्नांचे ते ऑप्शनमध्ये तिसऱ्या ऑप्शनमध्ये जर उत्तर ठेवलं तर तिसऱ्या ऑप्शनमध्येच का ठेवलं, पहिल्या ऑप्शनमध्ये उत्तर ठेवलं तर पहिल्या ऑप्शनमध्ये का ठेवलं, अशा काही ट्रिक्स आहेत. ते मी नंतर तुम्हाला जेव्हा प्रीची डेट डिक्लेअर होईल त्याच्या 1-2 हप्ता अगोदर सांगेल. ते आता आपण डिस्कस करू नये. सुरुवातीला आपण अभ्यास कसा करावा हे बघू आणि अभ्यास थोरोली अभ्यास करू. काही गोष्टी आपल्या हातात नाहीत, ते नंतर मी तुम्हाला ते प्रीची डेट झाली तेही तुमच्या हातात आणून देतो, पण अगोदर अभ्यास करा. थँक्यू.